जसं आता शरद पवार सिग्नेचर करतात. तर ते स्वतःच्या माणसासाठी नेहमी झगडणार, नेहमी भांडणार. आजही बारामतीमध्ये तुम्ही गेलात तर त्यांच्याविषयीचा जो लोकांचा प्रेम आहे, पुळका आहे, ते फार मोठा आहे. आदर फार मोठा आहे. कारण त्यांनी आपल्या माणसाला कधी ते विसरलेले नाहीत आणि आपल्या माणसात त्यांनी काम केलं. कारण त्यांचं सिग्नेचरमध्ये ते येतं. सेम केस विथ बाळासाहेब. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची तुम्ही सिग्नेचर बघितलं ना, त्याच्यामध्ये फार युनिक गोष्टी आहेत. एक तर त्यांचे 2 डॉट एक्स्ट्रीम लेफ्टला आहेत, की तुमचं जे पण पार्टनर तुमच्या आयुष्यात येणार आहे ते म्हणजे ते ऑलरेडी प्री डिसायडेड. म्हणजे 2-4 लोक तुमच्यासाठी जन्म घेतात आणि तुमच्या कर्मांवरती या जन्माच्या डिपेंड करते की कोणाशी तुमचं लग्न होणार. मॅरेजमध्ये प्रॉब्लेम जात असतील, अशा परिस्थितीमध्ये स्पेशली लेडी जर ती स्वतःचं नाव लिहित असेल ना, हां, किंवा ते आपल्या माहेरचं आडनाव लावत असतील, नाव लिहिणारे जे लोक असतात ना, ते लोक एकटे जगण्यासाठी चांगले असतात. हां, म्हणून तुम्ही बघा जास्तीत जास्त लव्ह मॅरेजेस ते लोक करतात. सुधीर दादा, तुझं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातल्या सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच. योगेशजी बोला. तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुमचं इंट्रोडक्शन आवडेल. तुम्ही काय करता? अच्छा, मी नेमकं काय करतो आत्ता, तर मी बरंच वेगवेगळ्या गोष्टी करतो. त्यामध्ये सर्वात जास्त ज्यासाठी मी फेमस झालो सुरुवातीला ते होतं ग्राफलॉजी, म्हणजे हँडरायटिंग अँड सिग्नेचर ॲनालिसिस. त्यानंतर आत्ता फेमस झालो आहे, म्हणजे सुरुवातीला त्याच्यासाठी फेमस झालो, आता फेमस झालो आहे रिस्टवॉच ॲनालिसिस. घड्याळीवरनं पण सांगतो मी की माणसाचं मन काय, त्याच्या आयुष्यात काय होणार. मग ॲस्ट्रॉलॉजी पण करतो, न्यूमरोलॉजी पण करतो. असं जे आजच्या डेटला जे इंटरेस्टिंग टॉपिक जे आहेत इंटरनेटवरती ते आमच्याकडे आहेत. ओके, म्हणजे बरेच लोकांना ज्या समस्या असतात त्या सगळ्या तुम्ही सॉल्व्ह करता. येस. ओके, तर मला असं वाटतं की आजचा जो पॉडकास्ट आहे आपण तो थोडंसं ग्राफोलॉजीबद्दल घेऊया. चालेल. त्याच्याबद्दल थोडंसं डिटेलमध्ये सांगा की काय असतं नेमकं. अच्छा, ग्राफोलॉजीमध्ये काय असतं की आपण लिहितो तर आपल्याला असं वाटतं की आपण आपल्या हाताने लिहितो आहे, पण आपण हाताने कधीच लिहित नाही. म्हणजे आपण जेव्हा लिहिण्यासाठी हात उचलतो त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये जे आहे ते विचार येतात मनामध्ये, आणि त्या मनातले विचार आपल्या मेंदूत येतात. मेंदूमधनं ते इलेक्ट्रोमेकॅनिकल करंटच्या फॉर्ममध्ये आपल्या हातात येतात आणि हातावरनं ते पेपरवरती येतात. म्हणून म्हणजे तुम्हाला आठवण असेल की जेव्हा तुम्ही चेकबुकवरती लिहित असता इयर एंडमध्ये आणि इयर बदलतो त्यावेळेस तुम्ही मागच्या इयरचंच इयर टाकता है ना. 2024 आहे तर तुम्ही 2024च्या जागी आता पुढच्या वर्षी 25च्या जागी 2024च लिहिणार, कारण ते तुमच्या हाताला वळण लागलेलं आहे, सवय झालेली आहे, माइंडला सवय झालेली आहे. तर मग ही सवय ना वेगवेगळ्या पद्धतीची असते आणि ती सवय काय आहे, तुमचा माइंडसेट काय आहे ते आपल्याला तुमच्या वळणावरनं लक्षात येतं की एक्झॅक्टली कसं तुम्ही लिहिलं आहे. त्याच्यावरनं माहिती होतं की अच्छा हा माणूस असा विचार करतो. तर हे जे आहे ते डॉट, लाईन, लूप आणि कर्व जे बनतात पेपरवरती त्याला ग्राफ्स म्हणतात. त्याचा स्टडी आम्ही करून सांगतो की हा माणूस असा विचार करतो, त्याला ग्राफोलॉजी म्हटलं जातं. ओके, आणि जे आपण नॉर्मली ऐकतो समजा ॲस्ट्रोलॉजी असतं त्याच्यामध्ये ग्राफोलॉजीमध्ये बेसिक म्हणजे काय वाटतं तुम्हाला? तर ॲस्ट्रोलॉजी म्हणजे ज्योतिष ज्याला म्हटलं जातं ते तर मदर ऑफ ऑल सायन्सेस आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये कुठलंही सायन्स घ्या तुम्ही, कुठलंही सायन्स घ्या जगातलं, त्याचं जे अर्क आहे ना तुम्हाला त्या ॲस्ट्रोलॉजीमध्ये सापडणार. तर ग्राफोलॉजी ते त्याच्या 3ऱ्या घरामधनं येतं. 3रं घर कसलं आहे, कम्युनिकेशनचं आहे. ॲस्ट्रोलॉजीमध्ये 3rd हाऊस म्हणजे हाऊस ऑफ कम्युनिकेशन. तर त्या कम्युनिकेशनच्या हाऊसमध्ये आपलं हे लिखाण म्हणजे कम्युनिकेशन झालं ना, आपण बोलतो आहे, लिखाणाद्वारे बोलतो आहे, तर ते 3ऱ्या घरामध्ये येतं. आता 3ऱ्या घराचं वैशिष्ट्य काय आहे की 3ऱ्या घरामध्ये हे त्याला उपचय भाव म्हणतात. उपचय भाव म्हणजे माणसाने एफर्ट टाकलं की ते बदलतं. असं म्हटलं जातं ना की तुम्ही जे नशिबात लिहिलं त्याच्यापेक्षा जास्त भेटणार नाही. बरोबर आहे तेच म्हणणं, पण नशीब पण म्हणतं की तू जेवढं कर्म करशील, जेवढं एफर्ट होईल तेवढं मी द्यायला तयार आहे. आणि म्हणजे माझा असा अनुभव आहे की मी आता बऱ्याच कुंडली बघतो, तर एखाद्या माणसाच्या कुंडलीमध्ये योग असतं श्रीमंत बनायचं आणि तो माणूस जॉब करत असतो 2-3 लाख रुपये पगारावरती. आता 2-3 लाख रुपये पगार पर मंथ इज अ व्हेरी गुड इन्कम. बट त्याच्या कुंडलीमध्ये मी बघितलं ना तर माझ्यापेक्षा चांगली कुंडली त्याची असते. म्हणजे मला असं वाटतं की त्याने जॉब सोडून स्वतःचं काही केलं तर तो 40-50 लाख रुपये कमवेल, पण त्याचे कर्म कसे आहेत आता लिमिटेड आहेत. म्हणजे जेवढं तुम्ही कर्म करणार त्या लेवलला तुम्ही मोठं बनू शकता. तर ते 3रं घर आहे उपचय भाव, म्हणजे एफर्ट्स करू की तो बदल जाएगा है ना. म्हणजे काहीतरी एफर्ट टाकले तुम्ही तर ते बदलणार. त्यासाठी म्हणून त्याच घरामध्ये आपलं ग्राफोलॉजी येतं, हँडरायटिंग. म्हणजे हँडरायटिंग बदललं तर आपण आपलं भाग्य बदलू शकतो. आता त्या फार इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो याच्यामध्ये. कुंडली कदाचित तुम्हाला माहिती नसेल, कुंडलीमध्ये 3रं घर हे तुमच्या एफर्ट्सचं आहे आणि 9वं घर जे एक्झॅक्टली अपोजिट आहे ते तुमच्या नशिबाचं आहे. म्हणजे अशा माणसाला एफर्ट जास्त करावं लागतील ज्याच्याकडे नशिबाची साथ कमी आहे. पण याचं दुसरं म्हणणं काय की समजा मी नशीब म्हणजे माझे एफर्ट्स घेतली मी बरोबर जास्त, तर माझं नशीब पण मी बदलू शकेल. तर कर्माची सुरुवात इथनं होते. आपण म्हणतो मन, वचन आणि काया. तर मनातले विचार तुमची मला माहिती होणार नाहीत.
बोलाल नाही बोलाल त्याची काही म्हणजे त्याचं काही मूर्त स्वरूप नाही बोलण्याचं, नाही का? ते तुम्ही बोललं की ते संपेल. पण जे तुम्ही लिहिता ना त्याला शाश्वत स्वरूप मिळतं, म्हणजे त्याला एक फॉर्म मिळतं, त्याला एक ते मॅनिफेस्टेशन होतं रिॲलिटीमध्ये येतं. म्हणजे तुम्ही जे पण लिहिताय ते तुमचे पहिले कर्म हे म्हटल्या जातात. म्हणून ह्यांचा समजा आपण कंट्रोल घेतला तर आपल्या कर्माचा पण कंट्रोल घेतला तर आपल्याला आपलं नशीब बदलणं, आपली लाईफ बदलणं फार सोपं पडतं. हे ग्राफॉलॉजी झालं. इट इज वन ऑफ द रेमेडी ऑफ ॲस्ट्रॉलॉजी असं म्हणता येईल. म्हणजे ग्राफॉलॉजीच्या मदतीने आपण आपलं नशीब बदलू शकतो. 100% मी केलेलं आहे. आणि ते दिसतं पण आहे. हां, म्हणजे माझं बॅकग्राऊंड तुम्हाला माहिती नसेल, मी सांगतो की माझा भाऊ जो आहे तो अजूनही ST महामंडळमध्ये ड्रायव्हर आहे. 3 वर्षांनी माझ्यापेक्षा मोठा आहे. महिन्याला 20-25 हजार रुपये कमवतो. माझे वडील हे ड्रायव्हर होते. माझ्या आईला लिहिता वाचता येत नाही, तर माझ्या आईने दुसऱ्यांच्या घरी धुणी भांडी पण केलेली आहेत. पण त्या बॅकग्राऊंडमधनं मी आलो आहे आणि आज म्हणजे मंथली एक्सपेन्सेस जे आमचे आहेत ते म्हणजे 10 लाख रुपये मी सॅलरी वाढतो महिन्याला. आणि ज्या लेवलला आमचं मॅन्युफॅक्चर चाललं आहे, म्हणजे मर्सिडीज घेऊन फिरतो किंवा BMW पण आमच्याकडे. तर हे जे पॉसिबल झालं ना याच्यामध्ये भरपूर मोठा वाटा जो आहे तो ग्राफॉलॉजीचा आहे. हां, मी बदललो आणि म्हणजे आता कसं असतं माहिती नसतं की बदलायचं काय. आता यू आर ऑल्सो डुईंग गुड, पण तरीसुद्धा मला असं दिसतं की जो माइंडसेट शिफ्ट आहे तो फार छोटा आहे. तर यू हॅव कॅपेबिलिटी ऑफ मेकिंग अ लार्ज मनी मे बी म्हणजे करू शकतो. तर व्हॉट आय सी इज यू हॅव पोटेन्शियल दॅट यू कॅन मेक लार्ज मनी, भरपूर मोठं ग्रोथ करू शकतो. पण त्यासाठी लागण्याची जी मायनर ॲडजस्टमेंट आहे त्यासाठी ते माहिती असणं की चांगला व्यवहार काय. म्हणजे असं म्हटलं जातं जगामध्ये की हे जग एवढं प्रॉब्लेममध्ये यासाठी आहे कारण या जगामध्ये ना भरपूर चांगले लोक आहेत. कारण चांगला माणूस असतो ना तो भांडण करत नाही, कोणावरती अत्याचार असताना तो लढत नाही. यालाच आपण चांगलं म्हणतो ना की या फंडात पडायचं नाही, हे करायचं नाही. आणि महाराष्ट्रामध्ये हे जास्त आहे, इसमें नाही पडेंगे असं त्यांचं असतं ना की याच्यात नाही जावं आपण. तर मग हे जे आहे ते चुकीचं आहे. आणि याची जाण त्या ग्राफॉलॉजीमध्ये करणं की आपला व्यवहार असा झाला आहे, आपला स्वभाव असा झाला आहे. मी भांडखोर झालो त्यामुळे मी इतका ग्रो झालो आहे. समजा मी भांडलो नसतो, मी लढलो नसतो, मला समजा चीड आली नसती गरिबीची, चॅलेंजेसची, तर ही ग्रोथ म्हणजे अशक्य होती. बरेच लोक आपण पाहतो त्यांनी ॲक्सेप्ट करून घेतलं की असंच आहे, असंच चालणार आहे. आणि फार कमी लोक असे असतात की जे परिस्थिती बदलायसाठी ट्राय करतात. भांडायची तरी म्हणजे अक्षरशः म्हणजे अशा परिस्थितीत ज्यावेळेस मी -1 करोड पण होतो, म्हणजे आपल्या 2019मध्ये, त्यावेळेस लोक यायची पैसे वसुलीसाठी, बँकेची लोकं यायची, क्रेडिट कार्डची लोकं यायची, पर्सनल लोनची लोकं यायची. त्यांच्याशी मी भांडलो आहे, त्यांच्याशी भांडून मी टिकलो आणि म्हणून ग्रो करता आलं. कारण त्यांच्या प्रेशरला मी हँडल करू शकलो ना त्यावेळेला. तर त्यांचं जेवढं प्रेशर होतं त्याच्यापेक्षा जास्त प्रेशर मी त्यांच्यावरती टाकलं. मोठे आणि आमच्यासाठी तर फार, म्हणजे मी ज्या बॅकग्राऊंडला होतो त्यासाठी तर मोठीच अमाऊंट होती. पागल पण होतं की काहीतरी होईल. तर आता तुम्ही जे सांगितलं समजा ग्राफॉलॉजी की समजा आपण लिहून वगैरे आपलं नशीब चेंज करू शकतो. येस. तर एखाद्याचं अक्षर जर समजा आपण पाहिलं तर त्याच्या पर्सनॅलिटीबद्दल आपल्याला काही अंदाज वगैरे लावता येतो का समजा? अच्छा, तर फार सोप्या गोष्टी आहेत. मी सांगायचं म्हटलं तर ज्याची हँडरायटिंग छोटी असते दिसायला ना, म्हणजे एकदम बारीक लिखतात. आता जो माणूस बारीक लिहू शकतो, सर्वात पहिली गोष्ट तर त्याचं स्वतःचं पण कॉन्सन्ट्रेशन चांगलं असतं. त्याची नजर तेवढी छोटी आहे ना की त्याला छोटं दिसतं. तर या लोकांचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं असतं, ऑब्झर्वेशन चांगलं असतं. म्हणजे मग हे लोक डिटेल ओरिएंटेड असतात. आता हे लोक समजा डिटेल ओरिएंटेड असतील तर मग हे मोठं काम करू शकतील का? नाही. कारण मोठं काम करण्यासाठी ना तुम्हाला मन मोठं ठेवावं लागतं. फॉरगिव्हनेस म्हणजे एखादी छोटी गोष्ट तुम्हाला इग्नोर करावं लागतं. म्हणजे आता तुमच्याकडे बाई येते कामाला आणि त्याने पुसता एक कोपरा नाही पुसला आणि ते तुम्हाला दिसलं तर तुमचा अर्धा तास वाया जातो आहे त्या बाईला समजून है ना, आणि तिला बोलण्यामध्ये. तर आणि जो तो इग्नोर करतो आहे, म्हणजे असं नाही की सर्वांनी प्रत्येक गोष्टीमध्ये इग्नोर करायला पाहिजे, पण काही गोष्टी सोडता आल्या पाहिजे तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर. बरेच लोक कामवाली ठेवत नाहीत, कारण म्हणजे स्पेशली माझ्या बायकोला मी म्हणतो की तू स्वयंपाकवाली पण ठेव, तर तिला आवडत नाही. कारण हे डिटेल म्हणजे असंच पाहिजे, मग ते सोडू शकणार नाही. म्हणजे त्यांचे सेल्फ डेव्हलपमेंटसाठी ज्या गोष्टी त्यांनी करायला पाहिजे ते कधीच करू शकणार नाही. करेक्ट. तर ते छोटी हँडरायटिंगचे लोक डिटेल ओरिएंटेड, फोकस्ड. त्यात मोठी हँडरायटिंगची लोकं असतील तर ते मग रिझल्ट ओरिएंटेड असतात, मग ते डिटेलमध्ये जात नाहीत.
मग ते डिटेलमध्ये नाही जात म्हणून त्यांच्याकडनं चुका कुठल्या होतात, मोठ्या चुका होतात. म्हणजे ते इन्व्हेस्टमेंटसाठी म्हणतात कितना करना है, कितना मिलेगा. त्यांचं असतं एवढं टाकू एवढे भेटतील, पण ते कुठे टाकणार आहे, काय होणार हे बघणार नाहीत ते. तर मग 30-40% टाईम्स ते बाहेर पडतील त्याच्यामधनं, बाकीच्या वेळेस तर अडकते. म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही रायटिंगचे आहेत. पण रायटिंगवरनं असं सहज म्हणजे आरामामध्ये आपल्याला सांगता येतं, सहज पद्धतीने सांगता येतं आपल्याला की या माणसाचा स्वभाव कसा आहे. साईजवरनं असं सांगितलं आपण तसं. हां, कधी कधी आपल्याला बघतं की काही लोकांचे हँडरायटिंग जे असते समोरच्या बाजूला असतात. म्हणजे असं आहे की माणूस समोर बोलतो आहे. हां, तर माझे जे कोच होते ना त्यांची फार इंटरेस्टिंग ॲनॉलॉजी होती यासाठी. ते काय म्हणायचे की कुठल्याही अशा लेडीला तुम्ही किस नाही करू शकत जे मागच्या साईडला बेंड केलेली आहे. म्हणजे जो मागच्या साईडला बेंड केलेला असतो त्या माणसाचं इन्व्हॉल्वमेंट कमी असतं, त्याचं रायटिंग जे मागच्या साईडला जाईल, तर त्याला ना एक्सप्रेस करायची इच्छा नसते. हा माणूस मग कुठे चांगला काम करेल जिथे त्याला कमी एक्सप्रेस करावं लागेल. म्हणजे त्याला समोर फोरफ्रंटला नाही यायचं आहे. जसं आता कित्येक लोक जे ब्लॉग लिहितात किंवा वेबसाईट बनवतात त्यांना फोरफ्रंट यायची गरज नाही आहे, ते आपापला काहीतरी करत असतं मागच्या. हां, जसं आता आपण समोर येतो म्हणजे आपण एक्सप्रेसिव्ह आहेत. म्हणजे आपला रायटिंग स्लॅन्ट असा झाला तर आपण जास्त चांगल्या पद्धतीने कम्युनिकेट करू शकू, आपले एक्सप्रेशन्स जास्त हां. तर हे स्लांटवरनं पण माहिती होतं की माणसाचा स्वभाव कसा आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. याच्यात एक सिंपल क्वेश्चन आहे समजा की आपण म्हणतो की समजा एखाद्याचं अक्षर एकदम सुंदर असतं, काही लोकांचे समजा नॉर्मल असतात की करेक्ट, चांगलं म्हणत नाही, तर त्याचं पण काही इम्पॅक्ट पडतो ना. हां, फार इंटरेस्टिंग असतं. आता समजा मी तुला एखादी गाडी दाखवली, दिसायला एकदम पॉश चकचकीत आहे, मस्तपैकी त्याला पेंट केलेलं आहे आणि शायनिंग करते गाडी, आणि एक गाडी एकदम खटारा दिसते. तुझ्यामध्ये कुठली गाडी जी आहे ती चांगली आहे, म्हणजे चांगली चालेल वापरायला कुठले. माझं असं म्हणेल ज्याच्यामध्ये इंजिन आहे ती. हे तुम्ही उघडून बघितलं नाही ना गाडीमध्ये इंजिन कुठले, करेक्ट. तर रायटिंगचं पण असंच आहे. तुम्हाला असं वाटतं आहे की ही दिसायला चांगली आहे, म्हणजे एखादा माणूस दिसायला सुंदर आहे म्हणजे तो चांगलाच आहे याची गॅरंटी नाही आहे. त्याचं रायटिंग पण जी चांगली आहे ती तो माणूस चांगला असेल किंवा रायटिंगचा रिझल्ट चांगला याची गॅरंटी नाही. त्याच्यामध्ये छोटे छोटे स्ट्रोक्स असतात, टी क्रॉस बार असतं किंवा एच कशा पद्धतीने लिहिलेलं आहे किंवा ए कशा पद्धतीने लिहिलेलं आहे, त्यावरनं त्यांच्या मनाचं आपल्याला हे माहिती होतं की त्याची काय विचार करायची पद्धत आहे. तर ते समजा स्ट्रोक चांगले असतील ना तर मग काही फरकच पडत नाही की किती घाणेरडी रायटिंग आहे. म्हणजे आता तुम्ही बघा डॉक्टरांची सर्वात घाणेरडी रायटिंग असं म्हटलं जातं, आणि डॉक्टर्स आर वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल पीपल इन द वर्ल्ड, नाही ना, भरपूर फेमस होतात, सक्सेसफुल होतात. तर जेव्हा आपण बघतो की एखाद्या गोष्टीला म्हटलं जातं नाही की अंधारी रूम आहे, म्हणजे एकदम अंधार आहे त्याच्यामध्ये काहीच नाही, त्यामध्ये एक दिवा, हां, तर संपूर्ण रूममध्ये प्रकाश येतो. म्हणजे तुझी रायटिंग किती पण खराब असेल, तुझा माइंडसेट किती पण खराब असेल, एक स्ट्रॉंग पॉझिटिव्ह कॅरेक्टर तुझ्यामध्ये असेल ना तर तू सक्सेसफुल होणार, तुला भरपूर कमवायला भेटणार, तू भरपूर ग्रो करणार. म्हणजे असं काही कंपल्शन नाही की तू 100% चांगला असायला पाहिजे. मी तर म्हणतो की त्याच्यामध्ये एकच गोष्ट चांगली असायला पाहिजे. आणि बहुतेकदा ॲज अ एंटरप्रिन्युअर समजा तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल ना तर तुमच्यामध्ये एकच गोष्ट चांगली असायला पाहिजे, ती म्हणजे चिकाटी. बाकी काही नसलं तरी चालतं. 10 वर्ष थांबा एका इंडस्ट्रीमध्ये, यू विल बी सक्सेसफुल बाय डिफॉल्ट. तसं एकच गोष्टीमुळे माणूस सक्सेसफुल होतो. बघ ना, आता ते तेंडुलकर, ओनली वन थिंग, राईट. त्याला माहिती आहे की त्या बॉलला मारायचं कसं, बाकी काय कसं आहे काय घेणं देणं लोकांना. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की बाबा असं वरवर पाहून नाही सांगतात, एखादं सुंदर अक्षर जरी असलं तरी डिटेलमध्ये ऑब्झर्व करावं लागेल. हां, बरोबर. म्हणजे आता तुम्ही आमच्या लेवलला आला की तुम्हाला दूरनं माहिती होतं की हा असं आहे, पण म्हणजे तुम्हाला अर्धा सेकंद लागेल, 1 सेकंद लागेल समजायला. पण नॉर्मल लोकांना फक्त बघून नाही सांगता येणार, कधीच नाही सांगता येणार. त्यासाठी डिटेल अभ्यास पाहिजे. आता एक सिंपल क्वेश्चन आहे, समजा की आपण सही करतो, काही लोक समजा मराठीत सही करतात, करेक्ट, आणि काही लोक इंग्लिशमध्ये सही करतात, तर याच्याबद्दल काय मत आहे? ओके, तर याच्यामध्ये मी काय म्हणेल तुम्हाला की इन्स्टेड ऑफ मराठी काही लोक जे रिजनल लँग्वेजमध्ये सिग्नेचर करतात आणि काही लोक जे आहे ते इंग्लिशमध्ये करतात. तर रिजनल लँग्वेजमध्ये तुमची स्वतःची माणसं, जसं आता शरद पवार सिग्नेचर करतात, तर ते स्वतःच्या माणसासाठी नेहमी झगडणार, नेहमी भांडणार. आजही बारामतीमध्ये तुम्ही गेलात तर त्यांच्याविषयीचा जो लोकांचा प्रेम आहे, पुळका आहे, ते फार मोठा आहे, आदर फार मोठा आहे. कारण त्यांनी आपल्या माणसाला कधी ते विसरलेले नाहीत आणि आपल्या माणसात त्यांनी काम केलं, कारण त्यांचं सिग्नेचरमध्ये ते येतं. सेम केस विथ बाळासाहेब म्हणजे सेम म्हणून बाळासाहेब. तर त्याच्यामध्ये पण काय, ते स्वतःच्या माणसाठी, मराठी माणसाठी, म्हणजे ज्यांची ते ज्यांना ते स्वतःचं समजतात त्यासाठी ते एफर्ट घ्यायला नेहमी रेडी आहेत. आता नरेंद्र मोदी तुम्ही सिग्नेचर बघितलं तर नरेंद्र मोदी पण 2 सिग्नेचर करतात, एकामध्ये ते गुजरातीमध्ये करतात आणि एकामध्ये ते इंग्लिशमध्ये करतात. तर गुजरातीमध्ये करतात
म्हणून ते गुजरातसाठी जेव्हा ते गुजरातचे CM होते त्यावेळेस त्यांनी गुजरातसाठी भरपूर काम केलं. बाकी सर्वांना इग्नोर केलं त्यांनी. मेरी कम्युनिटी, माझं. आता ते इंडियाला स्वतःचं समजतात, तर मग इंडियासाठी काम करणार. तर जेव्हा तुम्ही स्वतःच्या लँग्वेजमध्ये सिग्नेचर करणार तेव्हा तुमची जी कम्युनिटी असेल, तुमची जी ज्या लोकांना तुम्ही आपलं समजणार त्यासाठी तुम्ही आउट ऑफ द वे जाऊन काम करणार. आणि जेव्हा इंग्लिशमध्ये आपण सिग्नेचर करतो तेव्हा आपण बाकीच्या लोकांसाठी पण ओपन असतो. जसं आता बघ, तू पण आता चॅनल चालू केलं तर तू चॅनल मराठीमध्ये चालू केलं म्हणजे हे आपल्या लोकांचं काहीतरी तू घेऊन आलं आहे त्याच्यामध्ये. तर हा नेचर होतो जेव्हा तुम्ही स्वतःच्या लँग्वेजमध्ये सिग्नेचर करता. आपल्या कम्युनिटीसाठी तुमचा पुळका थोडासा जास्त असतो. पण मग काय केलं पाहिजे समजा की मराठीतच केलं पाहिजे का इंग्लिशमध्येच केलं पाहिजे असं काही आहे का? डिपेंड करतं की तुम्हाला अचीव काय करायचं. तुमचं गोल काय? हां, आता तुम्हाला स्वतः या महाराष्ट्रासाठीच काम करायचं असेल तर मराठीमध्ये सिग्नेचर इज ग्रेट. मराठी माणसाला मराठीला पुढे घेऊन जायचं तर इट इज अ ग्रेट सिग्नेचर. पण तुम्हाला ग्लोबल प्लॅटफॉर्मवरती जायचं आहे तर मग सिग्नेचर बदललं पाहिजे. तुम्हाला पाहिजे की बाहेरच्या लोकांनी पण तुम्हाला ॲक्सेप्ट केलं पाहिजे तर सिग्नेचर बदललं पाहिजे. मग असं सिग्नेचर केलं पाहिजे ज्याच्यामध्ये बाहेरच्या लोकांचं पण ॲक्सेप्टन्स तुमच्याविषयी जास्त असेल. आणि आपण सही करताना बऱ्याच वेळ जे डॉट्स देतो समजा किंवा जे अंडरस्कोर देतो तर त्याचा काही मीनिंग असतं. प्रत्येक सिग्नेचरमध्ये तुम्ही काही पण करा त्याचं मिनिंग आहे. तर समजा अंडरस्कोरचं बोललं ना तर अंडरस्कोरचं असं असतं की अंडरस्कोर म्हणजे कॉन्फिडन्स. तर हां, सिग्नेचरच्या खाली एक लाईन ओढतो त्याला आपण अंडरस्कोर म्हणतात. ठीक आहे. तर जेव्हा आपण अंडरस्कोरविषयी बोलतो ना तर हे लोकांना ना चेकिंग करायची फार सवय असते. म्हणजे ते कुठलीच अशी म्हणजे हे काय त्यांनी चेक केलं की माझ्या खाली ना काहीतरी बेस असायला पाहिजे. तर मी जे बोलेल त्याच्याखाली बेस असायला पाहिजे, मी जे करेल त्याच्याखाली बेस असायला पाहिजे. त्यांना काहीतरी बेस लागेल खाली ठेवायला. तर हे लोकांना चेकिंग भरपूर करतात. नाही, कधीच नाही. म्हणजे हा माणूस कधीच अशा गोष्टी रेकमेंड करू शकत नाही ज्याने स्वतः यूज नाही केलेल्या. अच्छा, ते बेस असतो ना तर त्यांची ती भावना आहे. जर ते एखाद्याविषयी त्यांना म्हणजे चांगली भावना नसेल ना तर त्यांच्या चेहऱ्यावरती दिसून येतं. म्हणजे त्याला हा माणूस आवडत नाही ना तर त्याच्यासोबत चांगला बिहेव करू शकत नाही तो. हां, म्हणजे तर तो अंडरस्कोर हा आपल्याला कॉन्फिडन्स पण देतो आणि ॲट द सेम टाईम आपल्याला चेकिंग करायला भाग पाडतो. आता डॉट्सचं म्हटलं तर डॉट्स वेगवेगळ्या ठिकाणी जातात. असं बघ, याच्यामध्ये बरंच व्हेरिएशन्स आहेत. एकतर काय छोटे छोटे पण अंडरस्कोर करतात, सुरुवातीला करतात, मध्ये करतात, कधी कधी एंडमध्ये करतात. तर जिथे जिथे अंडरस्कोर जाईल ना तिथे तिथे तो माणूस जास्त कॉन्फिडंट होतो. अचानक इथे कॉन्फिडन्स झाला माझा. ठीक आहे. आणि जनरली 2 करणारे लोक भरपूर आहेत. आता 2 करणाऱ्या लोकांचा काय प्रॉब्लेम आहे की त्यांना एकट्याचं कन्व्हिक्शन इनफ नसतं. मग ते आणखी एका माणसाला सोबत घेऊन जातात. हे लोक कुठे पण जातात ना 2 लोकांना घेऊन जातात. तर आमच्या क्लासेसमध्ये पण येतात अंडरस्कोर. तर तो स्वतः ॲडमिशन घेतलं की आणखी एका माणसाला ॲडमिशन घ्यायला कंपल्सरी करतात. हां, कॉन्फिडन्स असतात ते. त्यांना आणखी एका माणसाची सवय असते. 1+1 मोर असं त्यांची इच्छा असते, आणखी एक जण सोबत असावं है ना. तर जनरली एक अंडरस्कोर पुरेसं आहे. पण अंडरस्कोर त्यांनीच केला पाहिजे ज्यांना अंडरस्कोरची सवय आहे. जसं मला अंडरस्कोरची सवय आहे. तर मला एखाद्या गोष्टीचं जसं आपलं पण बोलणं झालं तेव्हा मी म्हटलं की तुमची जेवढी इन्कम असेल ना तेवढंच बोला, जास्त नका बोलू. कारण मला खोटं नाही बोलायचं आपल्याला. तर ते अंडरस्कोरवाला माणूस कसं ऑनेस्ट राहतो, खरं बोलतो. तर एखाद्या माणसाला खरं बोलायची सवय नसते. त्याचा धंदा म्हणजे आता तुम्ही विचारलं, तुम्ही कुठे पण गेला ना की एखाद्या माणसाला विचारलं की ये तुम्हाला शू अच्छा आहे की उसका शू अच्छा आहे. तर तो माणूस काय म्हणणार, मारवाडी माणूस का कुठला पण माणूस म्हणजे जो पण बिझनेसमॅन आहे तो माणूस म्हणणार की अरे उसका क्वालिटी खराब आहे, ये क्वालिटी अच्छा आहे. आता ती क्वालिटी त्याची कशी असो, तो हे बोलल्यानंतर त्याचं सेल होतं. तुम्हाला आवडतं, अरे नाही नाही तो म्हणाला, आणि आपण काय विश्वास ठेवतो. जो विकतोय त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो. तर तुम्ही अंडरस्कोर केलं टाकला ना तर तुम्ही असं बोलू शकणार नाही. तुम्ही म्हणणार की तू वुमेने चेक नाही केला. ते मला चेक करावं लागेल पहिल्यांदा, आणि चेक केल्यानंतर मी तुम्हाला सांगणार की माझा चांगला की त्याचा. हां, तर ना कित्येक लोक सेल करू शकत नाहीत कारण त्या प्रॉडक्टवरती त्यांचा विश्वास नसतो. तर तू जास्त चार्ज करू शकत नाही आहे कारण तू म्हणतो यार कसं काय चार्ज करू जास्त, मी माझा संपतो कोर्स आहे त्याच्यामध्ये. कारण अंडरस्कोर टेंडन्सी आहे ना ती आहे की हां, तर ज्यावेळेस ते निघून जाईल तर मग तो माणूस पण बदलतो. मग अशा वेळेस तुम्हाला त्रास होतो. आता ज्यांना सवय आहे पहिल्यापासून अंडरस्कोरची त्या लोकांनी अंडरस्कोर ठेवायला पाहिजे. पण समजा तुमचा बिझनेस या नेचरचा असेल ज्यामध्ये थोडंसं वरखाली बोलून तुम्हाला काम करून घ्यायचं असेल, हा कंपल्शन असेल, जसं मला तसं काही कंपल्शन आहे. मला खरं बोलण्याचे पैसे मला जास्त भेटतात.
की तुमचं लग्न नाही होणार, किंवा कंपल्शन. वकील वगैरे म्हणू शकतो समजा, किंवा कुठले पण वकिलांना खरं बोलावलं विचार करावा लागेल आपल्याला. तर कुठले पण आपण एक धरू शकतो. हां, वकिलांनी अंडरस्कोर दिला तर त्याला प्रॉब्लेम होईल ओके, ओके. आहे ना. डॉक्टरांनी दिलं पाहिजे, हां, आपण दिलं पाहिजे, जे ज्यांचं सरळ मार्गी काम आहे, बरोबर. ज्यांना जास्त सेल्सगिरी करायची गरज नाही आहे, त्या लोकांनी अंडरस्कोर दिला पाहिजे. ओके. ज्यांना सेल्स चांगला असला पाहिजे, म्हणजे ज्याला फक्त विकायचं, बेचू म्हणतात ना, बेचू, खाली बेचणे कर वापस नाही, उसका क्या होगा वो देखते बैठेगा, त्या लोकांनी अंडरस्कोर नाही दिला तर चालेल. ओके. असं आहे. आणि डॉट नंतर तर डॉटचं कसं आहे, तर व्हेरायटी ऑफ ठिकाणी जातात डॉट्स. जर का तुम्ही डॉट खाली दिले सिग्नेचरच्या, तर 3 ठिकाणी डॉट जातात, सुरुवातीला जातात, मध्ये जातात आणि एंडमध्ये जातात. तर एक डॉट म्हणजे एक थॉट असतो आणि एक थॉट म्हणजे एक व्यक्ती. तर जे लोक 2 डॉट देतात ते एकटं राहायची त्यांची इच्छा नसते. आणि सिग्नेचर जे आहे ना, ती पब्लिक इमेज आहे. तर बाहेर कधी पण जाताना एकटं नाही राहायचं. मग जे सुरुवातीला देतात ते आपल्या स्वतःच्या फॅमिलीसोबत जातात, जे मध्ये देतात ते आपल्या मित्रमैत्रिणींसोबत जातात किंवा रिलेटिव्हसोबत जातात, ज्यांना थोडंफार ओळखतात आणि थोडंफार नाही ओळखत त्यांना ते. आणि जे एडमध्ये देतात ते अनोळखी लोकांसोबत जातात आणि ते कोणासोबतही फार कम्फर्टेबली ओळखी करून घेतात. मग आम्ही म्हणतो त्यांना की कम्फर्टेबल विथ स्ट्रेंजर्स असं. आता तुम्ही म्हणताय की समजा की जी आपली स्टाईल असते किंवा आपण जसं लिहितो त्याचा आपल्या लाईफवरती इम्पॅक्ट होतो, बरोबर. तर आता मी तुम्हाला काही वेगवेगळे आपल्या लाईफचे फेजेस सांगेल, समजा त्याच्यावरती आपल्या लिहिण्याचा काय इम्पॅक्ट होतो ते आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया. सगळ्यात आधी मला सांग की करिअरबद्दल काय आहे. अच्छा, करिअरमध्ये बरेच लोक ग्रो करत नाहीत इनफ. का त्याचं कारण असतं की बघा, मी तुम्हाला विचारलं की एखाद्या माणसाला आपण पे करतो काही, तर त्याचं कारण काय असतं. म्हणजे आपण ठरवतो की या माणसाला आपण एक्स अमाऊंट द्यायला पाहिजे किंवा या प्रॉडक्टला आपण एक्स अमाऊंट द्यायला पाहिजे. हे कशावरून डिसाईड करतो आपण तुमच्या मते. त्याची व्हॅल्यू वगैरे किंवा आपल्याला काय मिळणार. हां, बरोबर. म्हणजे हे आपलं परसेप्शन असतं की आपल्याला काय वाटतं त्याची व्हॅल्यू, त्यानुसार आपण त्याला व्हॅल्यू देतो. हे आपलं म्हणजे सामाजिक परसेप्शन असतं. म्हणजे ही पॉसिबिलिटी आहे की ती गोष्ट तेवढी चांगली पण नाही आणि तेवढी फेमस पण नाही किंवा त्याच्यामध्ये तेवढी व्हॅल्यू पण नाही. आणि ॲट टाइम्स आपण एखादी मूवी बघायला जातो आणि आपल्याला माहिती होतं की फार भंगार मूवी होता, पण त्याचं परसेप्शन आपलं काय होतं की फार चांगलं होतं, मग त्याला आपण 500 रुपये पण दिलेले आहेत. बरोबर. तर हे आपल्याला काय वाटतं. करेक्ट. तर हे जे परसेप्शन आहे तुमच्याविषयीचं, ते तुमच्या सिग्नेचरमधनं माहिती होतं. ओके. तर तुम्हाला किती व्हॅल्यू मिळणार, तुम्हाला लोक किती पैसे देणार, हे तुमचं सिग्नेचर सांगतं. हां. तर मग एखादा म्हणून बघा ना, तुम्ही एखादा साधारणचा व्यक्ती, 2 व्यक्ती सारखे असतात, दोघांचं एज्युकेशन सेम आहे, एक्सपिरियन्स सेम आहे. एकाचा पॅकेज जो आहे तो मे बी 40-50 लाख आहे आणि दुसऱ्याचा जो पॅकेज आहे तो मे बी 20 लाख आहे. तर दोघांमध्ये डिफरन्स काय माहिती आहे का, तर त्याचा जो सेल्फ इस्टीम आहे किंवा सेल्फ इस्टीम आहे किंवा त्याच्याविषयीचा जो परसेप्शन बिल्ड झाला आहे, औरा, तेवढंच डिफरन्स आहे की ह्या माणसाला जास्त भेटणार, या माणसाला कमी भेटणार. त्याला स्वतःला वाटतं की ही इज वर्थ 40 लाख रुपीज, याला वाटतं ही इज वर्थ 20 लाख रुपीज. तर हा किती पण त्याने ट्राय केला ना तर 20 क्रॉस करू शकणार नाही. आणि याने किती पण क्रॉस ट्राय केला ना तरी हा 20मध्ये काम करू शकणार नाही. तुम्ही बघितलंच नाही लोक, ते म्हणतात की हे काम नाही करत. तुम्ही म्हणता, अरे का नाही करायचं काम, 2 लाख भेटतील ना तुला, राव. तो म्हणता नाही यार, आपण 10 लाखाशिवाय काम नाही करत. खाली आपलं कॅल्क्युलेशन समजत नाही आपल्याला. 2 लाख केलं, 2 लाख भेटले ना, घरात येतात, पण त्याचं परसेप्शन काय, त्याची किंमत 10 लाख रुपये. ते स्वतःची व्हॅल्यू. हां, स्वतःची सेल्फ इस्टीम म्हणतो आपण दुसऱ्या भाषेमध्ये. तर ते सेल्फ इस्टीम आपल्याला 2-4 ठिकाणं करतं. त्याची मेजर जी व्हॅल्यू आहे ती सिग्नेचरमध्ये सेट होते. तर इन्कम ग्रोथसाठी फार फार इम्पॉर्टंट आहे सिग्नेचर चेंज. थोडंसं बदल सिग्नेचरमध्ये आणि तुमची इन्कम फार वाढते. हां, म्हणजे मी तर म्हणतो माझं क्लासेस चालतात ते फक्त सिग्नेचरची चेंज देतो आणि तो पण असा चेंज देतो की लोकांना जास्त एफर्ट्स पण करावं लागत नाही आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये त्यांची 20 ते 30% इन्कम वाढलेली असते. कारण माझं जसं तुम्ही श्रीमंत व्हा, तर माझा पण मी फोकस काय ठेवला, लोकांना श्रीमंत करायचं. तर मी ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरोलॉजी, ग्राफॉलॉजी या सर्व क्षेत्रातनं ते रूल्स बाहेर काढतो मी नेहमी, ज्याच्यामुळे तुमचं फास्ट मनी मॅनिफेस्टेशन होतं. हा माझी एक्सपर्टीज ती. तर करिअरसाठी हे चांगलं आहे. करिअरमध्ये परत ना देर आर फ्यू प्रिन्सिपल्स, ज्याच्यामुळे काही काही क्षेत्रामध्ये ना ती असेल तर तुमचं ग्रोथ फास्ट होते. जसं आता माझ्याकडे बरेच ना प्लेयर्स आलेले, तर प्लेयर्सना अग्रेशन फार लागतं आणि कित्येक प्लेयर्स हे आयुष्यामध्ये मोठे बनत नाहीत कारण त्यांच्यामध्ये तो ॲटिट्यूड नसतो. प्लेयरचा किलिंग ॲटिट्यूड. ते प्लेयर चांगले असतात, ते खेळायला चांगले असतात, स्किल चांगलं आहे, ॲटिट्यूड नाही आहे. मग तो ॲटिट्यूड आम्ही देतो. हां, म्हणजे तो एक फार त्यांच्यासाठी गुण असतं की त्याने ते करायला पाहिजे.
तर करिअर वाईज आपल्याला अशा पद्धतीने मदत करता येतं की करिअरमध्ये कोणाला प्रमोशन भेटत नाही आहे, सॅलरी हाईक मिळत नाही आहे, किंवा त्याचं अचिव्हमेंट त्या लेवलचं नाही ज्या लेवलवर त्याची इच्छा आहे, त्याच्याकडे स्किल आहे पण रिकग्निशन आहे, त्या सर्व ठिकाणी आपण आरामात मदत करू शकतो त्यासाठी. आणि हेल्थवरती याचा काय इम्पॅक्ट होतो? हेल्थमध्ये तर भरपूर मोठं, म्हणजे आम्ही तर फार मोठ्या मोठ्या लेवलला हेल्थ प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहे. म्हणजे गायनॅक इश्यू सॉल्व्ह केलेला आहे. हां, माझ्या स्वतःच्या घरी मी सॉल्व्ह केलेलं आहे की माझ्या भावाचं जे मूल आहे ते माझ्यानंतर झालं, म्हणजे माझ्या मुलाच्या नंतर त्याचा मुलाचा जन्म झाला, कारण आम्ही त्याच्यानंतर काम केलं त्यांच्या मिसेसवरती रिगार्डिंग हँडरायटिंग अँड सिग्नेचर. तर असे बरेच मेजर डिसीजेस कॅन बी सॉल्व्ड व्हेरी इझिली. डायबिटीज आपल्याला आरामात कंट्रोल करता येतं. त्यानंतर हेअरफॉल कंट्रोल करता येतं. म्हणजे येस, आमच्याकडे ते गोष्टी आहेत की आपण करेक्ट. तर आम्ही नेहमी मी ह्या फेजमधनं बरंच गेलो आहे. म्हणजे मी 2006 या फील्डमध्ये. तर सुरुवातीला मी अशा बऱ्याच लोकांना कन्व्हिन्स करत होतो ज्यांना याच्यावरती विश्वास नव्हता. नंतर मला एक ज्ञानी पुरुष मिळाले, त्यांनी मला समजून सांगितलं की नारियल, ते म्हणाले, ते हिंदीमध्ये होते, ते म्हणाले नारियल हमेशा मंदिर के बाहेर बेचो, मस्जिद में मत बेचो. त्यानंतर आम्ही फक्त त्या लोकांना मदत करतो जे बिलीव्ह करतात. म्हणजे काय, आपल्याला शेवटी ज्याचा विश्वास नाही आहे त्याच्यासमोर तुम्ही काही पण केलं, काही पण डोकं फोडलं तरी तो करणारच नाही आहे. तेवढेच एफर्ट जर का तुम्ही अशा लोकांमध्ये जाऊन केले ज्यांचा विश्वास आहे, जसं आता ऑनलाईनमध्ये इन्कम होऊ शकतं, या गोष्टीचा तुम्हाला विश्वास आहे, मला विश्वास आहे, पण तुम्ही त्या घरी जा ज्या घरामध्ये ते लोक त्याला डॉक्टर इंजिनियर बनवायच्या नादामध्ये आहेत, आणि त्यांना एक्सप्लेन करा की याला ना 10वी नंतर तुम्ही जे पैसे तुम्ही कॉलेजमध्ये टाकताय ते तुम्ही ऑनलाईनवर टाका. बाय द टाईम ते म्हणजे 7 वर्षामध्ये, इमॅजिन 7 वर्षामध्ये त्या माझं इन्कम काय असेल. डॉक्टरला तो बीट करेल. डॉक्टरचं इन्कम समजा 5 ते 10 लाख रुपये असेल तर हा 20-25 लाख रुपये कमवणार असेल. म्हणजे 7-8 वर्ष या फील्डमध्ये राहणार. म्हणजे मी राहिलो आहे, मला माहिती आहे. म्हणजे आता मी जेवढे पण माझे मित्र आहेत या म्हणजे नॉर्मल जॉब करतात, माझे मित्र फार चांगल्या पोस्टवरती आहेत आणि चांगलं इन्कम करतात, त्यांचं जे वार्षिक पॅकेज आहे ते आम्ही महिन्याला बीट करतो. हां, तर आता हे ज्याला बिलीफ नाही आहे त्याला कसं सांगणार, समजा इम्पॉसिबल आहे. तर ते करायचंच नाही. त्याच्यामध्ये आपली एनर्जी, म्हणजे मार्केटिंग टर्ममध्ये म्हणतात एक राईट मार्केट अँड रॉंग मार्केट. नेवर एवर यू वेस्ट युअर एनर्जी इन द रॉंग मार्केट. जिथं तुम्हाला अपोजिशन दिसलं ना तिथं हात जोडायचे, म्हणायचे की आप ही सर्वश्रेष्ठ मान, सब कुछ आपको आता, हमको कुछ नाही आता, असं म्हणायचं नाही, तिथनं बाहेर पडायचं. कारण आपल्या राईट मार्केटमध्ये त्याच एफर्ट्समध्ये तुम्हाला 10 जास्त लोक भेटतील आणि तुम्हाला हुरूप येईल, तुम्हाला मजा येईल, तुम्हाला काम करण्याचा आनंद येईल. ज्याला बिलीफ नाही याच्या गोष्टींवरती, त्यांना समजा तुम्ही सांगायला निघालात ना की तुमची एनर्जी संपेल आणि तुम्ही स्वतःला डाऊट करणार की मी खरंच चांगला आहे का या विषयात. म्हणजे मी हे अनुभवलं आहे भरपूर. म्हणजे भरपूर टाईम वेस्ट केलेला आहे याच्यामध्ये, टाईमपास झालेला बरोबर आयुष्यामध्ये. समजा आता जी माणसं आहे की ज्यांना थोडंसं इंटरेस्टिंग वाटतंय, हां, त्यांच्यासाठी काय सांगा हेल्थबद्दल आपण बोलत होतो. हां, तर हेल्थमध्ये बघा एक इम्पॉर्टंट टिप देतो तुम्हाला, जेणेकरून ना तुमचे बरेच सारे ना ब्रिदिंग रिलेटेड इश्यूज सॉल्व्ह होतील आहे ना. आणि बरेच सारे हेल्थ इश्यूज याच्यामध्ये, त्याला आमच्या भाषेमध्ये आम्ही म्हणतो क्लब स्ट्रोक. क्लब स्ट्रोक म्हणजे एक असा स्ट्रोक बनतो जेव्हा आपण ना पेन फ्लिक करतो बघा, असं तसं फ्लिक झालं तर शेवटी ना इथं चाकूसारखं फॉर्मेशन बनतं. जनरली तुम्ही शेडिंग करताना आपल्याला ते दिसतं की असं स्ट्रोक्स येतो. हां, ते जे स्ट्रोक्स आहेत ना त्याच्या शेवटी चाकूसारखं बनतं, असं पॉइंटेड असतं. तर जेव्हा आपण लोक घाईमध्ये लिहितो, तेव्हा हे पेन फ्लिक्स किंवा हे भरपूर जास्त येतात आणि ह्याच्यामुळे ना आपल्याला श्वसनाचा त्रास होतो, ब्रिदिंग इश्यूज होतात. हां, आणि बरेच दुसरे पण इश्यूज होतात हेल्थमध्ये. डायबिटीज पण होतं काही ठिकाणी, काही लोकांना पोटाचे पण त्रास होतात, काही लोकांना हाडांचे पण त्रास होतात. पण आपण म्हणजे ब्रिदिंग इश्यू हा कॉन्स्टंट आहे, कन्सिस्टंट आहे प्रत्येकाला. तर बेसिकली काय करायचं, आपल्याला लिहिताना आरामात लिहायचं. आपले स्ट्रोक्स जे आहेत ते कंप्लीट करायचे. त्याला घाईमध्ये संपवलं ना तुम्ही तर क्लब स्ट्रोक गॅरंटीड येणार आणि त्याचा इश्यू तुम्हाला हेल्थमध्ये भरपूर येणार. असे बरेच छोट्या गोष्टी, जसं आता दुसरं म्हणायचं झालं तर एक असतं ई. तर ईचा ना तुम्ही बनाल तर ई जो बनतो त्याच्यामध्ये कसं असतं की असा एक लूप बनतो आणि ई बनतं. बहुतेकांचा तो लूपच नसतो, त्याच्यामध्ये लूप संपलेला असतो. ज्यांचा पण लूप संपला आहे ना त्या लोकांना ॲसिडिटी, स्टमक अपसेट, इंडायजेशन आयुष्यभर पुरतं. गॅसेसचा प्रॉब्लेम होतो. हां, म्हणजे तुम्हाला काय बघा मेल्स असतात असे, त्यांना गॅसेसचा प्रॉब्लेम, हां ॲसिडिटी असतं, गॅसेस, त्यांचा ई क्लोज्ड, त्याला मी क्लोज्ड ई म्हणतो. तर मी तुम्हाला काय करायचं, फक्त त्या ईला थोडंसं ओपन करायचं आणि विदिन 3 मंथ्स तो प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे तुमचा.
आयुष्यात परत कधीच येणार नाही. माझा स्वतःचा होता. तर मला फार त्रास व्हायचा, म्हणजे मला कधीच डायजेस्ट व्हायचं नाही. आता काही डायजेशनचा काही इश्यूज नाही. म्हणजे आपण टॉयलेटमध्ये गेलो की परत कधी माणूस येण्याची काही गॅरंटी नव्हती. आता आपल्याला माहिती आहे की 10 मिनटात परत येणार माणूस ना, कारण काही स्टमकचा प्रॉब्लेम नाही. आणि 90% प्रॉब्लेम जे आहे ते स्टमकमधूनच येतात ना आपल्यामध्ये. तर इझिली त्यांनी सुधारवला ना तुमच्या ऑडियन्सने, तरीसुद्धा त्यांचे प्रॉब्लेम जे आहेत स्टमकचे ते सॉल्व्ह होऊन जाते. ओके. आणि समजा हार्ट रिलेटेड असं काही असतं? हार्ट रिलेटेड पण असतं, पण त्यासाठी थोडंसं आपल्याला डिटेल ओरिएंटेड शिकावं लागेल. त्याच्या आधी 2-4 कन्सेप्ट शिकावं लागतील. पण हार्ट आपण जे आहे कॅन्सर ठीक करू शकतो हँडरायटिंगमधनं. हार्ट प्रॉब्लेम म्हणजे हार्ट अटॅक, BP प्रॉब्लेम तो आपण सॉल्व्ह करू शकतो. थ्रोट इश्यूज सॉल्व्ह करू शकतो. गायनेक इश्यूज मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर लोअर बॅक, नी पेन तो 7 दिवसामध्ये सॉल्व्ह होतो आणि आयुष्यात परत कधीच येत नाही. हां, लो बॅक अँड नी पेन 7 days. त्याची तर आम्ही इतकं टेस्टिमोनियल्स आम्हाला की प्रचंड टेस्टिमोनियल्स आमच्याकडे. तर असे कुठले पण हेल्थ इश्यूज आपल्याला म्हणजे बहुतांश हेल्थ इश्यूज आपल्याला सॉल्व्ह करता येतात. ओके. आणि आता थोडासा इंटरेस्टिंग क्वेश्चन की जर समजा एखाद्याला लग्न करायचं असेल, हां, तर त्यांनी त्याच्या पार्टनरची हँडरायटिंग चेक केली पाहिजे का? काय मत आहे तुमचं? बरोबर, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. तर याचे ना मी 2 पद्धतीने आन्सर दिले तुला, ग्राफॉलॉजी आणि आपलं ॲस्ट्रॉलॉजी पण. तर पहिली गोष्ट अशी असते की असं म्हटलं जातं की तुमचं जे पण पार्टनर तुमच्या आयुष्यात येणार आहे ते म्हणजे ते ऑलरेडी प्री डिसायडेड. म्हणजे 2-4 लोक तुमच्यासाठी जन्म घेतात आणि तुमच्या कर्मांवरती या जन्माच्या डिपेंड करते की कोणाशी तुमचं लग्न होणार. ते ऑलमोस्ट डिसायडेड असतं. म्हणून ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपण जातो ना तर आपल्याला माहिती होतं की आपला पार्टनर कसा असणार आहे, कुठल्या पद्धतीचा येणार आहे, जाळा येणार आहे, पातळ येणार आहे, काय एक्झॅक्टली तो असणार आहे, फीचर्स कसे ते आरामात कळतं, कारण तो ऑलरेडी डिसायडेड आहे, त्याचा जन्म ऑलरेडी झालेला आहे. दुसरं, तुम्ही ज्या लायकीचे असाल त्या लायकीचा माणूस मला भेटणार. देर इज नो अदर वे आहे ना. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतःवरती काम करून स्वतः बदललात तर ऑटोमॅटिकली तुमचा पार्टनर जो भेटणार तुम्हाला नंतर तो पण रिफाईंड भेटेल. म्हणजे मी म्हटलं 2-4 ऑप्शन असतात आपल्याला जन्म झाल्यानंतर, जे आपल्यासाठी ज्यांनी जन्म घेतला आहे, मॅचिंग होणार आहे. तर तुम्ही जेवढे रिफाईन होणार तेवढं रिफाईन व्हर्जन तुम्हाला मिळेल. ओके. म्हणजे आपण स्वतःवरती जर काम केलं तर करेक्ट. आणि तुम्ही हँडरायटिंग बघून एकदम टॉप क्लास माणसाला चूज पण केलं तर तो तुम्हाला चूज नाही करणार ना. तिकडे पॉवर तिकडे पण आहे ना. तर मग इट्स नॉट पॉसिबल की तुम्ही म्हणणार की मीच हँडरायटिंग बघून चूज करेल. पण तुम्हाला सांगतो मी की लग्नानंतर काय करायला पाहिजे. तर देर आर सिग्नेचर्स, म्हणजे काही सिग्नेचर असे आहेत ज्याच्यामध्ये फक्त नाव लिहितात लोक. बघा, जसं शाहरुख फक्त शाहरुख लिहितो आहे ना. तर असे फक्त नाव लिहिणारे जे लोक असतात ना ते लोक एकटे जगण्यासाठी चांगले असतात. हां, म्हणून तुम्ही बघा जास्तीत जास्त लव्ह मॅरेजेस ते लोक करतात जे सिग्नेचरमध्ये फक्त आपलं नाव टाकतात. जास्तीत जास्त लव्ह मॅरेज त्यांचे होतात. तर हा जो माणूस आहे ना ह्याला फॅमिलीसोबत ॲडजस्ट करायला थोडं कठीण जातं. म्हणजे असं नाही की तो फॅमिली मॅन नसतो, पण तो स्वतःसाठी जगतो. त्याला ज्याच्या जे प्रायोरिटीज असतात ते त्याच्या असतात. तर तुम्हाला लग्न सक्सेसफुल करून घ्यायचं असेल तर लग्नानंतर लोकांनी अगर जर ते फक्त म्हणजे त्यांना लग्नामध्ये त्रास जात असेल, हे पण कंडिशनल आहे की लग्नामध्ये कधी कधी काय होतं की लग्न यासाठी झालं असतं की तो समोरचा माणूस असा आहे म्हणून ते त्यांचं कम्पॅटेबिलिटी चांगली असते. दोघेजण स्वतःचं ओनली नेम सिग्नेचर करतात. लव्ह मॅरेज झालं आहे, काही इश्यू नाही. पण याच्यामध्ये जर मॅरेजमध्ये प्रॉब्लेम जात असतील अशा परिस्थितीमध्ये स्पेशली लेडी जर ती स्वतःचं नाव लिहित असेल ना, हां, किंवा ते आपल्या माहेरचं आडनाव लावत असतील तर ते त्यांनी बदलायला पाहिजे. सासरचं नाव टाकायला पाहिजे आणि इन्स्टेड ऑफ फुल नेम त्यांनी फक्त इनिशियल आणि सरनेम टाकून सिग्नेचर करायला पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं की त्यांना नवीन फॅमिलीसोबत ॲडजस्ट करायला सोपं पडतं. हे करता येईल. आधी चेकिंग करून पण ते थोडंसं डायसी असतं. एकतर सांगणं सोपं नाही की तुम्हाला ते कळेल नाही काय, आणि दुसरं माणूस तोच मिळेल ना जो तुमच्या लायकीचा, तुम्ही त्याच्या लायकीचा. इट्स अ मॅच, इट्स अ कम्पॅटेबल मॅच. 100% मॅच असणं गरजेचं आहे. म्हणजे लग्न झाल्यानंतर जर प्रॉब्लेम असेल तर ते आपण चांगल्या पद्धतीने करेक्ट. त्याच्या आधी तर आम्ही मॅच मेकिंगला मदत करतो, नो डाऊट. पण मग समोरच्याच्या हातात पण असतं ना कंट्रोल, ते पण नाही म्हणू शकतात ना, मग करणार काय तुम्ही. आणि जेव्हा तुम्ही भरपूर सारे चेकिंग करायला निघताना, भरपूर सारं चेकिंग करून लग्न करायला प्रयत्न करतात तर कदाचित तुमचं लग्न होण्याचे चान्सेस कमी असतात. हां, जेवढं माझं असं मत आहे की जेवढं तुमचे पॅरामीटर्स कमी असतील पार्टनरविषयी तेवढं तुमचं सक्सेस होण्याचे चान्सेस वाढतात. आणि जेवढ्या अपेक्षा कमी असतील तेवढं तुमचं चांगलं लग्न चालतं. अपेक्षा जास्त ठेवल्या की मग त्रास जास्त होतो. बरोबर. येस. तर आता मी तुम्हाला काही अशा फेमस पर्सनॅलिटींची नावं सांगेन
त्याच्या सहीवरून तुम्हाला त्याचं अनालिसिस. करेक्ट. ओके, तर सगळ्यात आधी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलू. अच्छा, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही सिग्नेचर बघितलं ना, त्याच्यामध्ये फार युनिक गोष्टी आहेत. एक तर त्यांची 2 डॉट एक्स्ट्रीम लेफ्टला आहेत. मगाशी बोलताना आपण बोललो की अंडरस्कोर बिलो द सिग्नेचर आहे ना, म्हणजे इथं खाली, तर त्यांचे जे 2 डॉट्स आहेत ना त्याच्या खाली त्यांनी अंडरस्कोर केलेलं आहे. आता 2 डॉटचा आपण अर्थ म्हटलं की एक्स्ट्रीम लेफ्टला आहेत 2 डॉट आहेत, म्हणजे या व्यक्तीला आपल्या समाजासोबत राहायला आवडतं, आपल्या लोकांसोबत राहायला आवडतं. आणि त्याच्यामध्येही त्यांनी अंडरस्कोर खाली केलेलं आहे त्यांनी. तर त्यामध्ये त्यांचा त्याच्यावरती विश्वास असणं गरजेचं आहे. म्हणजे ते आपल्या समाजाच्या अशा लोकांसोबत जास्त राहतील ज्यांच्यावरती त्यांचा जास्त विश्वास आहे. आणि म्हणजे विश्वासू लोकांसोबत राहायची त्यांची सवय ते दिसेल. दुसरं, तुम्ही बघता बघता थोडं थोडं गेलात ना, तर आंबेडकरांच्या सिग्नेचरमध्ये आपल्याला हे दिसेल की त्यांनी डी जो बनवला आहे तो असा बनवलेला आहे. आता हा जो डी आहे तुम्ही कुठे पण बघा, हे डी बनवणारे लोक जे असतात आणि त्या डीमध्ये पण त्यांनी असं आंबेडकरांचा डी बनवला आणि असा लूप करून समोर दुसरं बनवलं. हा जो लूप आहे आणि हा जो डी आहे तो डिटरमाइन करतो तुम्हाला मोठं एज्युकेशन घेण्यासाठी. तुम्हाला माहिती आहे त्यांनी 14 डिग्रीज घेतल्या. हे डी जितके पण लोक बनवतात ना ते ॲक्च्युली 14 सेक्टरमध्ये जातात किंवा मल्टिपल सेक्टरमध्ये जातात आणि नॉलेज प्राप्त करतात, डिग्रीज घेतात. डिग्रीज घेतात, नॉलेजेबल पर्सन. हे रीडर असतात, भरपूर हे वाचतात, त्यांना वाचन भरपूर आवडतं. तर त्या सिग्नेचरमध्ये त्या सर्व गोष्टी तुम्हाला दिसतील. ठीक आहे. आता यानंतर म्हणजे हे त्यांच्या सिग्नेचरचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर त्यांचं जे तुम्ही इनिशियल बघितला तो मोठा आहे. तर माणसाला काही नवीन गोष्टी करण्याची जी आवड किंवा इनिशिएटिव्ह टेकिंग कॅपॅबिलिटी ते त्यांची जास्त आहे. ते एफर्ट घ्यायला तयार आहेत. हां ना, आणि ते करेक्ट इनिशिएटिव्ह घेतात. सिग्नेचरमध्ये फ्लो आहे, तर कंटिन्युटी इन थॉट्स आहे. तर ओव्हरऑल इट्स अ गुड सिग्नेचर, म्हणजे सांगता येईल की चांगली सिग्नेचर त्यांची. अच्छा, माहीची तर फार, आता महेंद्रसिंग धोनीची ॲक्च्युअल सिग्नेचर तर आपल्याला माहिती नाही, पण ते माही लिहितात. हां ना, माही लिहितात आणि ते ऑटोग्राफ देतात. तर त्यांचा तुम्ही बघितलं असा एक लूप बनतो, त्या लूपला परत ते असं एक यू बनतात आणि मग परत एम असा बनला जातो. आता एम जो आहे ना हा ग्राफॉलॉजीमध्ये फार इंटरेस्टिंग लेटर आहे, कारण एम हा संपूर्ण अँग्युलर आहे. अँग्युलर म्हणजे काय की तुमचं ॲनालिटिकल स्किल चांगलं असतं, म्हणजे आपलं इंजिनिअरिंग, अँगल म्हणजे इंजिनिअरिंग आहे ना. आणि जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही कर्व टाकता तर तुम्ही अंडरस्टँडिंगवाले होऊन जाता. आता अंडरस्टँडिंग ही फील्ड कुठली इंजिनिअरिंगची नाही आहे. अंडरस्टँडिंग म्हणजे तुम्ही हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये गेला आहे ना. नाही, म्हणजे ज्याच्यामध्ये यू आर केअरिंग फॉर द पीपल अँड ऑल है ना. म्हणजे ते नर्सेस वगैरे असतात किंवा कोणी पण असतं, किंवा आमच्यासारखे लोक, म्हणजे आम्ही काय वी अंडरस्टँड युअर प्रॉब्लेम. तर माहींचं ते वैशिष्ट्य काय, आता एक त्यांचा एम फार मोठा आहे, म्हणजे विजन, म्हणजे कुछ बडा करणे का, त्यांचं ते काहीतरी मोठं करूया आपण. आता माहीमध्ये त्यांनी ते लूप केलं आहे. तर लूप जे आहे ना ते असं नॉटिंग असतं, आणि नॉटिंगला आपण म्हणतो कॉम्प्लिकेशन्स. जसं आता शादीमध्ये म्हणजे लग्नामध्ये पण आपण काय करतो, आपण गाठ बांधतो, म्हणजे आपलं लाईफ आपण कॉम्प्लिकेट करतो आहे ना. ठीक आहे. तर कॉम्प्लिकेशन असतात. नाही, ते तर लाईफ आहेच तशी कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे आता. तर हे कॉम्प्लिकेशन असतात. पण जेव्हा कॉम्प्लिकेटेड होतात ना गोष्टी त्यावेळेस माणूस जास्त डिटरमाइंड असतो. म्हणून बघा, लग्न कॉम्प्लिकेशन असतं पण त्याच्यामुळे तुम्ही सक्सेस पण जास्त असतो तुमचा, आणि म्हणून तुमचं ते तुटत नाही. किती भांडण केलं तर ते अडकलेलं असतं ना तसं. तर यांचं नॉटिंग झालेलं एममध्ये, आणि एम हा प्रॉब्लेम सॉल्विंगसाठी आहे. तर डिफिकल्ट प्रॉब्लेमला सॉल्व करण्याचं एक्स्ट्रा टॅलेंट त्यांच्याकडे आहे, आणि त्यामध्ये ती अंडरस्टँडिंग आहे. तर यांचं म्हणजे तुम्ही बाकीच्या प्लेयर्सचं त्यांचं विषयी मत आहे का, ते काय म्हणतात की महेंद्रसिंग धोनींना हे कळतं की आमच्याकडनं ते काम कसं करून घ्यायचं आहे. सेम प्लेअर असतो बघा, दुसऱ्या फ्रँचायसीमध्ये जातो, ढापाडतो, त्याचा परफॉर्मन्स खराब होतो. सेम प्लेअरला तुम्ही धोनीच्या अंडर टाका, तो परफॉर्म करतो. जोगिंदर शर्माने परफॉर्म केला आहे त्याने आयुष्यात, त्याने परत दुसरी मॅच नाही खेळली आहे ना. मनप्रीत सिंग धोनी त्याने परफॉर्म केलेला आहे. म्हणजे कुठला पण प्लेअर द्या त्यांना, तर त्यांचं जे अंडरस्टँडिंग आहे त्या एमच्या त्या याच्यामुळे इट्स टेरिफिक. ते समजून घेण्याची जी ताकद आहे ना ती जास्त आहे. हां, तर ही इज अ गुड काउन्सिलर. असे जे लोक असतात ज्यांचा एम असा बनतो त्यांचं काउन्सिलिंग पॉवर भरपूर जास्त आहे, आणि गुड काउन्सिलरमुळे ते रिझल्ट चांगले देतात. हे धोनीचं ते वैशिष्ट्य. आणि त्याच्यानंतर शाहरुख खानच्या बाबतीत बोलायचं झालं तर फार म्हणजे वन ऑफ द अमेझिंग सिग्नेचर मी म्हणेल. कारण एस जो आमच्या इथे जो एस लेटर असतो ना, एस लेटर आम्ही सिम्पतीसाठी म्हणतो. सिम्पती म्हणजे एस जो आहे
तो वरचा जो पार्ट येणार त्याच्यामधनं आपण लोकांविषयी काय चांगलं बोलणार, सिम्पथेटिक, ते त्याच्यावरनं कळतं. आणि खालचा पार्ट एक्झिक्युशन ऑफ सिम्पथी. तर शाहरुख खानच्या सिग्नेचरमध्ये त्यांनी वरचा पार्ट बनवलेलाच नाही आहे. आणि खालचा पार्ट जो आहे तो फार मोठा आहे. म्हणजे एक्झिक्युशन ऑफ सिम्पथी इज टू ह्यूज, भरपूर मोठा आहे. पण त्याच्याविषयी तो अजिबात कुठेच, म्हणजे तुम्हाला माहीत पण नाही की त्याचे जे डोनेशन आहे कुठे कुठे जातात. ही नेवर विल रिव्हील दॅट सिक्रेट टू एनीवन. ती त्यांची सिग्नेचर आहे. परत कॅपिटल फार मोठं आहे, जसं अमिताभ बच्चनचं पण, त्यांचं पण कॅपिटल फार मोठं आहे, यांचं पण कॅपिटल फार मोठं आहे. तर दोघेही कसं सुपरस्टार झालेत, मोठे झालेत. महेंद्रसिंग धोनीचं कॅपिटल फार मोठं आहे. तर ज्यांची कॅपिटल्स मोठे असतात, बाबासाहेब आंबेडकरांचं कॅपिटल जे आहे पहिलं इनिशियल लेटर ते मोठं आहे. त्यांचे कॅपिटल मोठे असतात, ते काही ना काही लिडरशिप क्वालिटीज त्यांच्याकडे येतच. ते सर्व आपापल्या फील्डमध्ये, त्यामुळे लीडर फार मोठे लीडर झाले, छोटे नाही. आणि नरेंद्र मोदींचं बघितलं आता मला ना, माझ्याकडे जे ऑनलाईन आहेत तेच सिग्नेचर्स आहेत. म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली त्यांचे सिग्नेचर आपल्या हातात नाही आहेत, पण ऑनलाईनमध्ये जे आपल्याला सिग्नेचर दिसतात त्याच्यामध्ये वैशिष्ट्य काय, आता मी आधी पण बोललो आहे की 2 सिग्नेचर आहे, एक इंग्लिश आणि एक हिंदी. हिंदी किंवा गुजराती. तर गुजराती तुम्हाला वाचता येते की काहीतरी लिहिलं आहे, नरेंद्र असं दिसतं तिथे लिहिलेलं. पण तेच तुम्ही तिकडे गेलात ना इंग्लिशमध्ये, तर ते फक्त एन दिसतं, तिथं काही दुसरं लिहिलं दिसतच नाही. तर नरेंद्र मोदी जे आहे ते ज्यांना ते आपलं समजतील त्यांच्यासाठी अप्रतिम आहे. आणि ज्यांना ते आपलं नाही समजणार त्याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे काय होणार त्यांचं. तर ते त्यांच्या ह्याच्यामध्ये दिसतं ते. ओके, आता शेवटी मी तुम्हाला माझी साईड दाखवणार आहे. हां, लाईव्ह अॅनलाइज करायचं. डन. ओके, येस. तर ही बुक आहे आणि अच्छा, येस, योगेश पाटील लिहिलेलं आहे तुम्ही. आता बघा तुमच्या सिग्नेचरमध्ये काय काय दिसतं. एकतर ना तुम्हाला स्वतःकडनं फार जास्त अपेक्षा आहेत. कित्येकदा तुम्ही डिसअपॉइंट होता की मी हे का करू शकलो नाही, मी हे करायला पाहिजे. ड्रीम लिस्ट फार मोठी आहे, अनएंडिंग आहे आणि कधी न संपणारी आहे. ठीक आहे, ते तुम्हाला काही पण अचिव्हमेंट झाले ना तुम्हाला ते छोटं वाटतं, मला आणखी मोठं करू अशी इच्छा असते. व्हेरी व्हेरी होपफुल, आशावादी, कधी पण डिसअपॉइंट होत नाही. आणि अप्पर बॅकचा त्रास, याच्यामध्ये आता अप्पर बॅकचा त्रास होणार, नेक पेन, अप्पर बॅक पेन आणि शोल्डर पेन. काही ना काही कधी ना कधी, म्हणजे अचानक येईल पण येईल, काही झालेलं ऑलरेडी. हां, पण हे येण्याचे चान्सेस याच्यामध्ये असतात. दुसरं एक चांगलं याच्यामध्ये की तुम्हाला ना काम चांगलं करायची फार इच्छा असते. म्हणजे जे पण काम चांगलं त्याच्यामध्ये आणखी चांगलं काय करता येईल. तर हां, इम्प्रूव्हमेंटसाठी दिस सिग्नेचर अगेन गुड. पण कन्फ्युजन या सिग्नेचरमध्ये सर्वात मोठा जो चॅलेंज आहे, इट इज अबाउट कन्फ्युजन. कुठलं पण गोष्टी करताना ना यू ऑलवेज हॅव की हा जो रोड आहे तो सही, म्हणजे करेक्ट आहे की चुकीचा आहे. यू ऑलवेज विल डाऊट युअर सेल्फ. दॅट इज द बिगेस्ट ड्रॉबॅक ऑफ दिस सिग्नेचर. की डाऊट हा नेहमी येत राहणार आणि तुम्ही नेहमी ना दुसरं कुठलं तरी पाथ बघत राहणार. येस ऑर नो. हां, तर दॅट इज वॉट द सिग्नेचर मीन्स. थँक्यू सो मच. आणि शेवटचा क्वेश्चन आता आपण घेऊया. समजा की तुम्ही जे सांगितलं, समजा ग्राफोलॉजी, त्याने माणूस श्रीमंत होऊ शकतो. 101%. तुझ्या सिग्नेचरमध्ये दिसतं की तू श्रीमंत होऊ शकतो. तर मी गॅरंटी देतो की म्हणजे आज पण इन्कम चांगलंच आहे, पण पुढच्या एक 8-10 वर्षामध्ये इट विल गो टू द नेक्स्ट लेवल. आणि आता पण तू स्वतःला कम्पेअर टू अदर पीपल, म्हणजे ज्यांच्यासोबत तू शिकला आहे त्यांच्यापेक्षा तुझं इन्कम चांगलंच आहे. सिम्पल. म्हणजे मला तर माहीत पण नाही ना की तू कोणासोबत शिकला, काय शिकला, पण तो सिग्नेचर सांगतं मला की ही व्यक्ती जी आहे हा नेहमी बाकीच्या तुलनेमध्ये चांगलं कमवणार. परत आपण हे पण करू शकतो की कमवणं एक असतं, पण कमवण्याने माणूस कधीच श्रीमंत होत नाही. माहिती आहे तुला ही गोष्ट? श्रीमंत कशामुळे होतं? करेक्ट. तर सेविंगमुळे, इन्व्हेस्टमेंट. म्हणजे सेविंग देर इज नो अदर वे. म्हणजे तुम्ही 15 लाख जरी महिन्याला कमवले पण तुमचा 13 लाख रुपये खर्च असेल तर तुम्ही श्रीमंत होणार नाही. तर सेविंग्ज, तर पैसा टिकणं महत्त्वाचं आहे. तर आपण त्याच्यामध्ये पैसा टिकवण्यासाठी पण टिप्स देऊ शकतो की हे केलं की तुमचा पैसा टिकेल. स्पेशली शेअर मार्केटच्या लोकांना फार गरजेचं आहे, कारण त्यांची सर्वात जास्त लॉसेस त्यांचीच होतात. त्यांचा पैसा टिकला पाहिजे. त्या टिकण्यासाठी आपण हँड्रेड इन सिग्नेचरवरून ते आरामात डिसाईड करू शकतो की याचा पैसा टिकेल. हां, येस. हां, मी केलेलं आहे. माझे भरपूर पैसे लॉस झालेले, आता टिकलेले आहेत. म्हणजे आता तुम्हाला दिसतंय ते सर्व. ते त्याचं कारण ते आहे की माझं हँडरायटिंग मी परत बदलवलं. म्हणजे आत्ता बदलवलं मी 2018मध्ये, कारण तोपर्यंत लॉसेस भरपूर साईन केले. मग माझ्या लक्षात आलं की रे पैसा, म्हणजे माझा रिसर्च तर चालूच होता ना, पैसा टिकला पण पाहिजे, राईट? टिकवायचा कसा, मग हँडरायटिंग प्रॅक्टिस, आणि आता तर टिकतो. बरोबर. म्हणजे तुम्ही आधी स्वतःवरती काम केलं. मी जे पण रेमेडीज तुम्हाला देणार ना ते सर्व मी माझ्यावरती टेस्ट केलेले आहेत.
म्हणून ते एवढं कॉन्फिडेंटली सांगितलं ना की हे असंच आहे, तुमची इन्कम जास्त असणं म्हणजे असणारच. येस. तर सुधीर दादा, मला तर खूप मजा आली, कारण आजचा जो एपिसोड होता तो थोडासा वेगळा होता, पण मला आशा आहे की आमच्या ऑडियन्सला पण नक्कीच मजा आली असेल. करेक्ट. आणि जर या व्हिडिओला रिस्पॉन्स जर चांगला आला येस. तर आपण नेक्स्ट पॉडकास्ट परत तुमच्यासोबतच करूयात, फक्त वेगळ्या अँगलने करूयात. येस. जर का हा आवडलाच लोकांना पॉडकास्ट, तर आपण आपल्याकडे जे बाकीचे टॉपिक्स आहेत, जसं सायंटिफिक लोगो डिझाईन आहे, त्याच्याविषयी आपण बरंच बोलू शकतो, बऱ्याच कंपन्यांविषयी आपण बोलू शकतो. रिस्टवॉच ॲनालिसिस आहे. ॲस्ट्रॉलॉजी माझा फार फेवरेट टॉपिक आहे, कारण ॲस्ट्रॉलॉजीमधनं जे चमत्कार मी बघितले आहेत ते अप्रतिम, म्हणजे हँडरायटिंग सिग्नेचर पण आहे आणि ग्राफॉलॉजी. तर लेट्स सी की लोकांना आवडलं, लोकांनी प्रतिसाद दिला तर आपण परत येऊ, परत या विषयावरती बोलू आपण. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच.